ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोगनोळी तपासणी नाक्यावर 12,49,000 रुपये जप्त। शनिवारी मध्यरात्री कारवाई। कोगनोळी टोल नाक्यानजीक उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावरती शनिवारी रात्री मुंबईहून बल्लारीकडे जाणाऱ्या के कार्तिक या इसमाकडून 12,49,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून सदर रकमेबाबत त्याच्याकडे कागदपत्रांची योग्य ती तपासणी केली असता कागदपत्रे आढळून आली नाहीत। या महिनाभरातील ही चौथी कारवाई आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री सिटीजन ट्रॅव्हलर्स या कंपनीची लक्झरी मुंबईहून बेल्लारीकडे जात होती। यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बसची तपासणी कोगनोळी तपासणी नाक्यावर सुरू होती। सदर लक्झरी बसची झडती घेतली असता के कार्तिक यांच्याकडे 12,49,000 रुपये रोख रक्कम स्वरूपात आढळून आले। याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते मार्बल खरेदीसाठी सदरची रक्कम घेऊन जात असल्याचं सांगण्यात आलं, परंतु योग्य कागदपत्रे नसल्यामुळे सदरची रक्कम जप्त करण्यात आली। ही कारवाई होणारकी विकास अधिकारी म्हाळप्पा दत्तवाडे, जत्राड ग्रामपंचायत कार्यदर्शी शिवानंद तेली, कोर्ली एसडीए विजय साळुंके, शिरगुप्पी ग्रामपंचायतीचे क्लार्क बाळू हजारे, कोगनोळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी शिवलिंग दिवटे, निरावरी शिपाई रवी कुमार गोविंद, FST टीम मल्लिकार्जुन बिरादार, ASI कलगोंडा टी पाटील, निपाणी ग्रामीणचे ASI SI कंबर, पोलीस कॉन्स्टेबल तोशिफ मुजावर, शिवानंद चिकमट, सूरज बारगीर यांच्या वतीनं संयुक्तरित्या करण्यात आली। सदर रक्कम जप्त करण्यात आली असून पंचनामा केल्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सदरची रक्कम सुपूर्द करण्यात आली। महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली या भागातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी या ठिकाणी सुरू असून या महिन्यामध्ये झालेली ही चौथी कारवाई असल्यामुळे वाहनधारकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कोगनोळी।